आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत कलर करेक्टिंग. कलर करेक्टिंग का करायचं असतं तर कलर करेक्टिंग आपल्या चेहऱ्यावर रेडनेस झालेला असतो, पिंपल्स असतात, खूप मोठे मोठे ॲक्ने मार्क्स असतात, एकदम पांढरे पांढरे चट्टे पडलेले असतात किंवा एकदम रेडिश पिंपल आलेला असतो, एक मोठा वगैरे असं पस झालेला असतो व्हाईट वगैरे. ते सगळं हाईड करण्यासाठी आपण कलर करेक्टिंग करत असतो. तर कलर करेक्टिंग हा मेन पॉईंट असतो आपला. जे प्रॉब्लेम्स असतात आपल्या स्किनवर, ते स्किनचे प्रॉब्लेम्स हाईड करण्यासाठी कलर करेक्टिंग करतात. तर कलर करेक्टिंग म्हणजे नेमकं काय, तर हे तुम्हाला समजलं असेल. तर आपण याच्या पुढे बघणार आहोत की ते प्रॉब्लेम्स हाईड करायच्या आधी आपल्याला कलर व्हील समजून घेण्याची खूप गरज असते की प्रायमरी कलर्स कोणते असतात आणि ते प्रॉब्लेम्स जे असतात स्किनवर ते नेमकं कोणत्या कलर करेक्टरने आपल्याला हाईड करायचे. असं नको ना व्हायला की आपण पर्पल कलरचं कलर करेक्टर घेतलं आहे आणि ते पिंपलवर लावलं आहे, तर नंतर फाउंडेशन लावल्याच्या नंतर तो इफेक्ट जात नाही पर्पल कलरचा. असं एक्झाम्पल सांगितलं जस्ट मी तुम्हाला. तर कलर व्हील आधी समजण्याची खूप गरज आहे बेसिक म्हणजे. तर प्रायमरी कलर्स कोणते आहेत, टर्शरी कलर, सेकंडरी कलर्स कुठले आहेत, ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. एकदम बेसिक नॉलेज आहे हे मेकअपच्या कलर करेक्टिंग या स्टेपमधलं. तर पहिले म्हणजे मी तुम्हाला एक ड्रॉ करून दाखवते. आपले प्रायमरी कलर्स जे असतात तो असतो एक रेड, एक असतं ब्ल्यू आणि येलो. ओके, आपण ह्या 3 कलरला मिक्स करून अजून कलर्स बनवू शकतो. तर रेड आणि ब्लूला मिक्स केल्यावर आपल्याला पर्पल भेटतो आणि रेड आणि येलोला केल्यावर ऑरेंज मिळतो आपल्याला. आणि येलो आणि ग्रीनला येलो आणि ब्ल्यूला मिक्स केल्यावर आपल्याला मिळतो ग्रीन कलरचं करेक्टर. तर रेड, ब्ल्यू आणि येलो हे 3 जे कलर आहेत ते प्रायमरी कलर्स असतात. जे ऑरेंज, पर्पल आणि ग्रीन हे जे कलर्स असतात ते सेकंडरी कलर्स असतात. म्हणजे हा रेड, येलो आणि ब्ल्यू हे जे कलर्स असतात या कलर्सला मिक्स करून आपल्याला हे 3 कलर्स मिळतात. या रेडला आणि येलोला ऑरेंज, रेड आणि ब्लू पर्पल आणि येलो आणि ब्लू ग्रीन हे असे असतात प्रायमरी कलर्स आणि सेकंडरी कलर्स. ओके, तर प्रायमरी कलर्स रेड, ब्लू, येलो आणि सेकंडरी कलर्स ऑरेंज, पर्पल आणि ग्रीन असतात. ओके, तर आपल्याला जर एकदम रेड, एकदम म्हणजे असं एकदम डार्क रेड पिंपल असेल किंवा ॲक्टिव्ह पिंपल असेल, एकदम असं काय म्हणता येईल त्याला, एकदमच असं लाल लाल दिसतोय, खूप डेंजर लाल दिसतोय, त्याला आपण ग्रीन कलर करेक्टर यूज करणार. एकदम ॲक्टिव्ह पिंपल असेल आपला तर ग्रीन कलर करेक्टर यूज करायचं. एकदम असा रेडिश मीन्स एक मिनटं तुम्हाला दाखवते या कलरचा. असा जर पिंपल असेल, आता ते तुम्हाला कसं दिसतंय, एकदम रेड दिसतंय का? हां, हा रेड कलर आहे. हे बघा, या मार्करचा जो कलर आहे ना मागचा हा, तर त्याच्यानुसार जर पिंपल असेल तर तुम्हाला एकदम ग्रीन कलर करेक्टर यूज करायचं आहे. आणि त्यानुसार आपल्या डोळ्याच्या खालचे जे डार्क सर्कल्स असतात, ब्लॅकिश दिसतात, कोणाकोणाचे ब्राऊन असतात, त्या डार्क सर्कलसाठी आपल्याला ऑरेंज कलर करेक्टर यूज करायचं आहे. आणि इंडियन टोन हा ऑरेंज करेक्टरच मोस्टली यूज करावं लागतं. तर ऑरेंज करेक्टर इथे यूज करायचं. डार्क सर्कल्स असतील, बर्थ मार्क वगैरे असेल, अशा जागी फक्त ग्रीन कलर करेक्टर कधी यूज करायचं, एकदम ॲक्टिव्ह रेड पिंपल असेल तेव्हाच. डार्क सर्कल्स, बर्थ मार्क्स असतील, थोड्या छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतील, त्याला आपण ऑरेंज कलर करेक्टर यूज करायचं. तर अजून एक बेसिक स्टेप सांगते. आपले अंडरटोन असतात,
जो आपण म्हणतो ना स्किन टोन, माझा हा आहे, माझा तो आहे, तर पहिले आपले अंडरटोन पण जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर पहिला अंडरटोन असतो वॉर्म, कूल आणि न्यूट्रल. तर हे सगळे स्किन टोन आहे. ओके. आणि मोस्टली इंडियन अंडरटोन असतो वॉर्म. जास्त थंडी नसते आपल्याकडे. आपण सगळे अंडरटोन आपला असतो वॉर्म अंडरटोन. ओके. तर आपण याच्या आधी बघणार आहोत. एक मिनटं तुम्हाला दाखवते. हे जे असतात ना ऑरेंज, पर्पल, ग्रीन, हे सगळे म्हणजे हा जो असतो रेड, येलो आणि ब्ल्यू हे असतात वॉर्म आणि हे असतात कूल. अंडरटोन असतो आपला हा रेड, येलो आणि ब्ल्यू असतात वॉर्म आणि ऑरेंज, ग्रीन आणि पर्पल असतात कूल अंडरटोनचे. अंडरटोन तुम्हाला समजला असेल. नसेल समजला तर तुम्ही व्हिडिओ नंतर परत बघा किंवा मग मला कमेंट करून विचारू शकता. तर इंडियन वॉर्म टोन असतो आपला मोस्टली. आणि आता आपण बघणार आहोत यामध्ये स्किन टोन आणि अंडरटोनमध्ये काय फरक असतो. ओके. तर स्किन टोन आपला हा वरून म्हणजे वरून बघण्या आपल्याला, आपण जे एखाद्याच्या चेहऱ्याकडे बघतो तर आपल्याला ब्लॅकिश दिसतं किंवा XYZ काही दिसतं. ते स्किन टोन आपण वरून बघू शकतो, म्हणजे वरून दिसणारा कलर. आणि अंडरटोन म्हणजे नेमकं काय, तर अंडरटोन म्हणजे आतून असणारा. ओके. आणि अंडरटोन 2 प्रकारचे असतात, ते तुम्हाला माहिती आहे की कूल आणि वॉर्म. मी आत्ताच सांगितलं तसं वॉर्म आणि कूल हे 2 अंडरटोन असतात. स्किन टोन वरून दिसणारा असतो आणि अंडरटोन आतून दिसणारा असतो. तर आपण अंडरटोन कसा बघायचा किंवा कसं ओळखायचं माझा अंडरटोन कसा आहे. तर ही जी रेष दिसते तुम्हाला, हे बघा माझी ज्या वेन्स आहेत एकदम अशा ग्रीन ग्रीन दिसत आहेत. ओके. तर ग्रीन वेन्स म्हणजे वॉर्म अंडरटोन. तुम्हाला दिसतंय का? हे बघा ग्रीन वेन्स दिसत आहेत. ग्रीन वेन्स म्हणजे वॉर्म अंडरटोन. आणि जर ब्लू वेन्स असत्या माझ्या ह्या जागी दिसतंय वेन्स, हे बघा तर दिसतंय तुम्हाला. ओके. तर ह्या ग्रीन वेन्स दिसत आहेत माझ्या. ग्रीन वेन्स म्हणजे वॉर्म अंडरटोन असतं. आणि ह्या ग्रीन्सच्या ऐवजी जर माझ्या ब्लू वेन्स असता, म्हणजे शिरा नसा असतात त्या, जर माझ्या ब्लू असता तर माझं अंडरटोन कूल असता. आणि हिरव्या आणि निळ्या दोन्ही जर आपल्या नसा असत्या तर मिक्स वेन्स जर असतात तर आपण ब्लू आणि ग्रीन हे मिक्स करून आपण लावू शकतो त्यावर. तर अशा प्रकारे हे अंडरटोन बघायचं असतात. किंवा मग ग्रीन वेन्स मी तर अशा प्रकारे बघते की ग्रीन आणि ब्लू वेन्स कोणत्या वेन्स आहेत त्यानुसार मी कलर करेक्टर यूज करते. तर नेहमी कलर करेक्टर करायला वेन्सचा वापर करायचा, म्हणजे बघायच्या वेन्स की नेमकी आपली वेन्स कोणत्या टाईपची आहे आणि आपला अंडरटोन कसा आहे. तर हे तुम्हाला समजलं असेल. पण मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते यात की आपण कलर व्हील बघितली नाही आहे. आपण कलर व्हील, आता मी तुम्हाला थोडक्यात कलर व्हील दाखवणार आहे. आणि त्यानंतर मग कलर करेक्टर कसं करायचं किंवा आपण कोणतं कलर करेक्टर यूज करायचं, ते पॅलेट कसं असतं आणि कलर करेक्टरचे ब्रँड्स मी तुम्हाला दाखवते. म्हणजे दाखवणार म्हणजे मी स्क्रीनवर काही दाखवतील, माझ्याकडे जे आत्ता सध्या अवेलेबल आहे ते दाखवेल. तर आता कलर व्हील तुम्हाला शिकवते. तर ही आहे आपली कलर व्हील. हे जे कलर्स असतात येलो, ऑरेंज आणि रेड,
म्हणजे आपण काय केलं आहे तर येलो, ऑरेंज आणि रेड हे जे कलर्स असतात वॉर्म अंडरटोनचे असतात. वॉर्म अंडरटोन म्हणजे आपल्या ज्या नसा आहेत त्या ग्रीन कलरच्या आहेत. वेन्स ग्रीन कलर, ओके. आणि जो आपला हा आहे ग्रीन, ब्ल्यू आणि पर्पल कलर आहे. ग्रीन, ब्लू आणि पर्पल, रेड, ऑरेंज आणि येलो हा जो कलर आहे तो वॉर्म आहे. आणि हे जे 3 कलर आहेत ते कूल अंडरटोनचे आहेत. कूल अंडरटोन मोस्टली रशिया, US, कॅनडा या ठिकाणी पाहायला मिळतो आणि वॉर्म अंडरटोन इंडियामध्ये जास्त बघायला मिळतो. तर ही आपली बेसिक कलर व्हील होती. हे एकदम वॉर्म अंडरटोन्स असतात आणि हे कूल अंडरटोन असतो. तर हे एकदम सिम्पल कलर व्हील होती आपली. काय नाही समजलं असेल तर मला कमेंट नक्की करा. पण मी एकदम डिटेलमध्ये शिकवायचा तर तुम्हाला प्रयत्न करतीच आहे. तर तुम्ही नक्की बघू शकता. ओके, कलर व्हील तुम्हाला समजली असेल, होप सो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहोत की कलर करेक्टर कसं करायचं, काय काळजी घेतली पाहिजे. मीन्स काळजी म्हणजे कोणत्या चेहऱ्यावर आपण कलर करेक्टर करायचं, काय प्रॉब्लेम्स असतात स्किनवर. आपण प्रायमरी कलर्स बघितले, सेकंडरी कलर्स बघितले. ग्रीन कलर करेक्टर कोणत्या स्किनसाठी किंवा कोणत्या प्रॉब्लेमसाठी यूज करायचं आणि ऑरेंज कलर करेक्टरसुद्धा कशासाठी यूज करायचं. स्किन टोन बघितला आपण, इंडियन स्किन टोन कोणचा असतो. अंडरटोन बघितला, कसा ओळखायचा ते बघितलं आणि कलर व्हीलसुद्धा बघितली. तर कलर व्हीलचं मी तुम्हाला एक फोटो अजून एक अपलोड करते माझ्या या चॅनलवर. तर ही कलर व्हील आहे आपली आणि ही एकदम सिम्पल आहे. आणि टर्शरी कलर मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे, कारण एकदाच सगळं जर मी नॉलेज तुम्हाला दिलं तर तुमच्याही डोक्याच्या बाहेर जाऊ शकतं. त्यामुळे हे एकदम बेसिक प्रायमरी, सेकंडरी स्किन टोन आणि अंडरटोन कसा ओळखायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अंडरटोन ओळखणं एकदम सोपं आहे. वेन्स बघायच्या आपल्या नुसत्या की ग्रीन वेन्स आहेत की ब्लू वेन्स आहेत, त्यानुसार आपला अंडरटोन समजतो आपल्याला. ग्रीन असेल तर वॉर्म अंडरटोन, ब्लू असतील तर कूल अंडरटोन. ओके, तर कूल अंडरटोन आपल्याकडे मोस्टली नाही बघत. US, कॅनडा, रशिया इकडे असतो, तिकडे खूप थंडी असते कारण त्यामुळे. आणि आपल्याकडे नॉर्मल स्किन टोन असतो. तर आपण याच्या पुढच्या मध्ये कलर करेक्टर कसं चेहऱ्यावर करायचं आणि कोणतं करेक्टर कसं सूट करायचं किंवा ब्रँड्स काय कलर करेक्टरचे हे तुम्हाला पुढच्या सांगणार आहे. आणि थोडक्यात माहिती फाउंडेशनची देणार आहे. तर हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कलर करेक्टरचे ब्रँड्स. आणि मी माझ्या फेसवर लावून दाखवते आहे कलर करेक्टर की कोणत्या कोणत्या पार्टवर लावायचं असतं. एकदम नॅचरल पद्धतीने आपला स्किन एकदम अनइवन स्किन असते, त्याला इवन करायचं असतं आपल्याला. ओके, तर ठीक आहे, इथे स्टॉप करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा नक्कीच. अजून डिटेलमध्ये नॉलेज पाहिजे असेल किंवा हे तुम्हाला समजत नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला याच्याही नोट्स काही पाठवू शकते. तर आजच्या पुरतं एवढंच होतं. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.